नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 29 मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात देवस्थान जमिनीच्या ताबापट्टीचा प्रशासनाचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला. शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून केला जोरदार विरोध. गडिंग्लज तालुक्यातील नूल येथील रामनाथगिरी मठाच्या जमिनीचा वाद उफाळला. स्लॅब टाकल्यानंतरही लेंडेओहोळ मार्गाला भगदाड. नवीन पुलाची अत्यंतिक आवश्यकता. या मार्गावरील टोलही माफ व्हायला हवा. अन्याय निवारण समितीचे आजरा तहसीलदारांना पुन्हा निवेदन. आगीत घराचे छप्पर गेले, मात्र सुनील चौगुले फाउंडेशनने मायेचे छत्र धरले. भडगाव येथील निराधार वृद्धेला फाउंडेशनच्या वतीने झाली लाख मोलाची मदत. स्वर्गीय उद्योजक सुनील चौगुले यांच्या समाजाभिमुख कार्याचा जोपासला जातोय वारसा. आजरा शहर आणि परिसरात घरफोड्यासह चोऱ्या वाढत आहेत. मुंबईवाडीत 2.25 लाखाची घरफोडी. परवा आजरा शहरात 3 लाखांची घरफोडी. पोलिसांसमोर चोरट्यांनी निर्माण केले आवाहन. रक्तदान करून इतरांचा जीव वाचवाच, पण त्यानिमित्तानं हेल्मेट घेऊन स्वतःची सुरक्षितताही जपा. गडिंग्लज पोलीस उपाधीक्षक कार्यालय आणि पोलीस ठाण्याचा अनोखा उपक्रम. हेल्मेट सक्ती प्रबोधनाकरिता आयोजित केले रक्तदान शिबिर.